सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवत भंडारा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सोलापूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढ्याच्या दिशेने निघालेले होते। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालाय। आफताब शेख आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। आफताब, यामिनी छत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत। मंगळवेढा येथे लिंगायत समाजाचा एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांचं आगमन झालं आणि मंगळवेढ्याकडे ताफा जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा निघालेला होता त्यावेळेस धनगर समाजाचे कार्यकर्ते असलेले शेखर बंगाळे यांनी आपल्या आणखी एक 2-4 कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो अडवून भंडारा उधळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मात्र पोलिसांनी तात्काळ दक्षता घेत या सगळ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। खरं तर धनगर समाजाला आरक्षण आहे, मात्र या आरक्षणाची एसटी मधून अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जी आहे ती धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि त्याच मागणीसाठी सातत्यानं धनगर समाजाचे कार्यकर्ते वारंवार आंदोलन करत असतात। शेखर बंगाळे यांनी देखील याआधी तत्कालीन पालकमंत्री सोलापूरचे जे होते राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्यावरती देखील भंडारा याआधी उधळलेला होता आणि पुन्हा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा सोलापुरात आले त्यावेळेस त्यांचा ताफा अडवून त्यांच्यावर भंडारा उधळण्याचा हा प्रयत्न होता। मात्र पोलिसांनी वेळीच काळजी घेत त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये त्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। यामिनी, अगदी तर ही मोठी बातमी आपण बघतोय। आताची देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यावरती भंडारा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।